स्ट्राईकला येतो प्रवीण, नॉन स्ट्राईकला येतो आदर्श. ही सलामीची जोडी मैदानात स्ट्राईकला येतो प्रवीण. या ठिकाणी उपालेवाडीमध्ये जे सामने खेळले गेले त्यामध्ये त्यांनी 50 धावा फटकावल्या होत्या. तोच हा खेळाडू या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये प्रतिनिधित्व करतोय. हर्षद हा गोलंदाजी करतोय पहिल्यावर. या ठिकाणी टाइम लावला गेलाय. 3:01 झालेला या षटकातील हा पहिला चेंडू 3:01 झालेला आहे. पहिला चेंडू उंच मारलाय पाहिजे त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केलेली, एका दुसऱ्या धावेसाठी धावत आहे आणि 2 धाव व्यवस्थित पूर्ण करतात. 2 धावेनिशी संघाचं खातं खोललं जातोय. संघाची धाव संख्या होते ती 2. 3-2 अशी संघाची धाव संख्या. 3:01 सामना या ठिकाणी सुरू झालाय. प्रवीण स्ट्राईकला आहे आणि आपलं खातं खोललंय ते प्रवीणने 2 धावेनिशी. निर्धारित 4 षटकांचा हा सामना. गोलंदाजी करतोय तो हर्षद उजव्या हाताचा हा गोलंदाज. स्ट्राईकला येतो प्रवीण, नॉन स्ट्राईकला येतो आदर्श. गोलंदाजी करतोय तो हर्षद उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. निर्धारित 4 षटकांचा असा सामना. या षटकातील हा दुसरा चेंडू. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू. ऑफस्टंपच्या रोखाने टाकलेला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा वरती उसळी घेणारा चेंडू सरळ गेला तो यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. चेंडू बॅट मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यातून चेंडू हुकला आणि सरळ गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू छान तटवला. चेंडू जातोय तो पॉइंट आणि कव्हर यांच्या मधना चेंडू जातोय तो सीमारेषेकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय. 2 धाव व्यवस्थित पूर्ण करतोय तो फलंदाज. धाव संख्येत 2 भर पडते. थ्रो येतोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव संख्येत 2 भर पडताना संघाची धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते ती 3-4 अशी संघाची धाव संख्या. सामना सुरू आहे तो या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आताचा हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा ऑफस्टंप कव्हर करून पटकावायचा होता. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी चेंडू स्क्वेअर घोषित केलाय. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनिशी संघाची धाव संख्येत भर पडते. संघाची धाव संख्या होते ती 5. या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू हा अवांतर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय तो हर्षद. पुन्हा एकदा या षटकातील हा चेंडू छान चेंडू तटवायचा होता. चेंडू जातोय तो लेग साइडला मिडॉनवर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतोय आणि एक धाव पायच्या लेग पायच्या रूपानं संघाची धाव संख्या होते ती 6. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि हा मात्र उंच मारलाय पाहिजे त्या ठिकाणी. नक्कीच चेंडू सीमापार लॉंग ऑन सीमारेषेवरून चेंडू भिरकावलाय आणि धाव संख्येत भर पडते ती 6 धावांनी. या सामन्यातील हा पहिला षटकार आणि तो निघतोय तो प्रवीणाच्या बॅटमधून. आदर्शाच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आणि संघाची धाव संख्या होते ती 2 आकड्यामध्ये पोहोचताना 12. पुन्हा एकदा या षटकातील हा पुढचा चेंडू हर्षदाचा सुरेख चेंडू. चेंडू जातोय तो लेग साइडला तटवलाय. अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत व्यवस्थित 2 धाव पूर्ण करतायत ते दोन्ही फलंदाज धावून. आणि या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे ती 3-14 अशी संघाची धाव संख्या. नाणेफेक जिंकली होती ती रुपेश आदर्श 11 मालाड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि रुपेश 11 मीरा रोड या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि त्याचा अतिशय छान सुरुवात केली ती रुपेश 11 मीरा रोड संघाकडून. अतिशय सुरेख अशी सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे ती 3-14. या ठिकाणी आदर्श हा वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय तर प्रवीण हा वैयक्तिक या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय तो सुमित. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 3:01 सामनाला सुरुवात झाली. 3:16 आपल्याकडून 3 षटकं टाकून झाली असणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला एक खेळाडू सर्कल मध्ये घ्यावा लागेल.
याची शेतकरी करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे. या षटकातील हा पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं हे दुसरं षटकात गोलंदाजी करतोय. 15 ते 16 पावलांचा त्यांचा रनअप आहे. डावखुरा हा गोलंदाज आहे. अतिशय छान समाचार घेतलाय. उत्कृष्ट फटका आणि आखूड टप्प्याचा चेंडू प्रवीणाच्या बॅट मधून निघालेला खणखणीत सणसणीत असा हा षटकार. पण जाऊया सुमधीर संगीत डीजे. सुमधुर संगीतानंतर मी आपल्याला पुन्हा एकदा मैदानात नेतोय. गोलंदाजी करतोय तो सुमित. डावखुर हा गोलंदाज. राहुल विकेट त्याचा मारा यष्ट्यांच्या डाव्या बाजूनं आणि पंचांच्या डाव्या बाजूनं तो गोलंदाजी करणार आहे. या षटकातील हा पुढचा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू संघाला सामोरा जाणार आहे तो या ठिकाणी प्रवीण. आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका पाहायचा. चेंडू तर उंच उडालाय. लॉंगांवर क्षेत्ररक्षक उभा आहे आणि अतिशय सुरेख झेल. या ठिकाणी मात्र कोणतीही चूक करत नाहीये. या ठिकाणी सूर्यकिरण डोळ्यावर येत असताना देखील अतिशय सुरेख जजमेंटने त्या ठिकाणी झेल पकडलाय आणि गडी बाद होतोय. गडी मैदानाच्या बाहेर जातोय. तोपर्यंत आपण जाऊया सुमधुर संगीत डीजे. मी आपल्याला मैदानाकडे नेतोय. नवीन फलंदाज हळूहळू मैदानाच्या दिशेने येताना दादू हा नवीन फलंदाज. दादू हा नवीन फलंदाज हळूहळू मैदानात येताना या ठिकाणी गडी बाद झाला आहे तो प्रवीण. हा बाद होऊन तंबूत परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी दादू हा मैदानात जातोय आणि हा पाहिजे कशा प्रकारे सामोरा जातो तो सुमित. याला कृपया वेळ घालू नये. दोन्ही संघांना विनंती, फलंदाजांना देखील विनंती. या ठिकाणी गोलंदाजांकडून गोलंदाजीचा भार या ठिकाणी सुमित याच्या खांद्यावर आहे आणि तो गोलंदाजी करणार आहे नवीनच फलंदाज गेलेला दादू याला. दरम्यान आदर्श हा स्ट्राईकला आहे. आदर्श नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला आहे तो नवीन फलंदाज दादू. डावखुरा हा गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. या षटकातील पुढचा चेंडू आणि हा त्रिफळाची स्विंग बोल्ड. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि पंचांचा इशारा येतोय की हा बाद होतोय. त्रिफळाचीत होतोय फलंदाज. अतिशय सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या रोखाने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. संपर्क झाला तो थेट सरळ यष्ट्यांवर आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. दादू बाद होऊन परततोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. तोपर्यंत घेऊया मधुर संगीत डीजे. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. नवीन फलंदाज दरम्यान मैदानात येतोय तो समीर. आमचे या ठिकाणी जे राखीव खेळाडू आहेत ते सांगतायत की समीर हा या ठिकाणी फलंदाजीसाठी आलाय आणि तो सामोरा जाणार आहे तो सुमित याच्या गोलंदाजीला. सुमित याला हॅट्रिक आहे. हायट्रिक वर आहे तो सुमित. सलग 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केलेत. या ठिकाणी सुमित याला एक अतिशय सुरेख संधी आहे. सलग 3 चेंडूवर फलंदाज बाद करण्याची. दरम्यान तोच सुमित गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईकला आहे तो समीर. नॉन स्ट्राईकला आहे तो आदर्श. आणि आताचा चेंडू हो सुरेख चेंडू. ब्लॉक कोर पद्धतीचा टाकलेला चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र छान खेळून काढलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेवर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. मात्र धाव एक रोखू शकत नाहीये. धावसंख्येत एकाने भर पडताना खातं खोलतोय तो समीर. संघाच्या धावसंख्येत एकाने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 21. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल आणि हा चेंडू सुरेख चेंडू. हा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू. चेंडू बॅटच्या पाठी देत नाही. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी सुमित याची होते. धावसंख्येत कोणतीही भर पडत नाहीये. संघाची धावसंख्या आहे ती प्रथम फलंदाजी करताना 21. 1 बाद 21 अशी संघाची 2 बाद 21 अशी संघाची धावसंख्या. बाद जाते फलंदाज प्रवीण आणि दादू. दरम्यान पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज हो सुरेख फटका आणि हा मात्र चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. षटकारानिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते.
षटकही षटकही संपताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरर सांगतात की आमच्या संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 27. नाणेफेक वाजले किती सांग? झालेला आहे. राजेश 12 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला अजूनही 4 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे. दरम्यान गोलंदाजीसाठी आलाय तो सचिन. उजव्या हाताने ओव्हर द विकेट असा मारा. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा छान समाचार घेतलाय आणि हा चेंडू नक्कीच सीमापार षटकार. सुरेख फटका आणि विशालने मारलेला हा फटका सुरेख फटका. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो सचिन. आपलं वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने हे तिसरं षटक आणि हा देखील आखूट टप्प्याचा चेंडू. छान समाचार घेतलाय. पुन्हा एकदा पाहायचा आणि हा नक्कीच षटकार. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाजी करतोय तो सचिन. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं तिसरं षटक. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि या ठिकाणी तिसरा चेंडू टाकणार आहे तो सचिन आणि आता मात्र तो रावींद्र विकेट गोलंदाजी करणार आहे आणि त्याला कशा प्रकारे फलंदाजी सामोरं जातोय तो पाहायचा आहे. दरम्यान या षटकातील हा तिसरा चेंडू, सलग 2 षटकार मारले तर हा तिसरा चेंडू. हा मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू आणि चेंडू बॅटच्या पट्ट्यातून उगतोय. निर्धाव चेंडू जातोय. संकेत कोणतीही भर नाहीये. संघाची धावसंख्या आहे ती 39. हे षटक चालू आहे ते तिसरं. सचिन गोलंदाजी करतोय आणि त्याला सामोरा जातोय तो विशाल. कृष्णा 11 उपालेवाडी आणि दिनेश फायटर. हा तुम्हाला शेवटची वॉर्निंग या ठिकाणी. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकसाठी याच्या दरम्यान हा चेंडू आणि या ठिकाणी झेल पाहायचा आहे. पंच नो बॉलची खून करतायत आणि दरम्यान इथे इशारा व्हायचा आहे पंचांचा. काय येतो तो षटकारांचा इशारा येतोय. 6 धावा. सचिन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. फ्री आहे ती. एक अतिशय सोपी संधी आहे ती फलंदाजाला आणि हा मात्र त्याच्या पॅडवर आदळतोय. या ठिकाणी LBW चा कुठलाही नियम नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती 47. संघाची धावसंख्या होते ती 47. आता फलंदाजीसाठी गेलाय तो आदर्श आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विशाल. फलंदाजी करतोय तो सचिन. राऊंड द विकेट असा त्यांचा मारा. आदर्श हा सलामीला गेलेला फलंदाज. कृष्णा 11 उपालेवाडी आणि दिनेश फायटर. या षटकातील हा चेंडू पाहायचा. या ठिकाणी झेल पकडतो का? अतिशय सुरेख झेल या ठिकाणी.
लॉंग ऑन सीमारेषेवर झेल पकडतोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो. सुरेख झेल पकडला या ठिकाणी लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने. आणि आदर्श या ठिकाणी बाद होतोय. लॉंग ऑन सीमारेषेवर जो क्षेत्ररक्षक उभा आहे त्याने कोणतीही चूक केलेली नाही. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येतोय. भावेश संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. कृष्णा 11 रवी संघाचा देखील बुंबक कर्णधार उपस्थित आहे. रवी कृपया बुंबक यांनी ट्रॅव्हलिंगशी संपर्क साधावा. रवी बुंबक या षटकातील एक चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि हा मात्र सुरेख फटका या ठिकाणी. आणि पाहायचा पंचांचा इशारा षटकाराचा आणि 6 धावा झालेत आणि संघाची धावसंख्या झाली ती 53 आणि निर्धारित 16 मिनिटांमध्ये या ठिकाणी 3 षटक पूर्ण. कृपया दोन्ही संघांनी कर्णधारांना विनंती की टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. कृपया शेवटचं षटक देखील 5 मिनिटात आपण पूर्ण करावं. 20 मिनिटात पूर्ण करावं. आता जसं सहकार्य केलं तसंच याही वेळेस सहकार्य करावं ही विनंती. दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय तो. थोडस स्पीडअप करायचंय. कृपया गोलंदाज नेम. कृष्णा 11 आणि दिनेश फायटर दोन्ही संघाच्या संघटकांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. कृष्णा 11 दिनेश फायटर आणि कृष्णा 11 आणि आमचे टॉस करतील आमच्या नागेश्वर कमिटीचे अध्यक्ष शिवाजी उतेकर यांना विनंती करतो त्यांनी टॉस विन करायला यायचंय. शिवाजी उतेकर आणि चंद्रकांत जाधव टॉस उडवायला यायचंय. आपण यानंतरचा होणारा सामना हा कृष्णा 11 उपालेवाडी आणि दिनेश फायटर या संघामध्ये होईल. टॉस उडून घेतील आमचे चंद्रकांत जाधव आणि शिवाजी उतेकर ग्रामस्थ आमचे जे गावावरून आलेत ते. एक मिनिट. नक्कीच कृष्णा 11 उपाडेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. मित्रा या क्रिकेट विषयी आणि या टुर्नामेंट विषयी काय सांगशील तू? बरं तुमचा निर्णय कळवायचा आम्हाला. लवकर लवकर निर्णय 6 कळवून आपण धावांची खूण करतायत. संघाची धावसंख्या झाली आहे ती 63. विशालच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत आणि सणसणीत असा षटकार तो आमचे स्कोरर या ठिकाणी आणि आमचे युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी जे लाईव्ह प्रक्षेपण होत आहे ते आम्हाला सांगतायत की 8 बॉल 29 धावांनी खेळतोय तो विशाल. गोलंदाजी करतोय तो नीरज. हा उजव्या हाताना ओव्हर विकेट असा त्याचा मारा आणि हा चेंडू या ठिकाणी झेल घेतोय. बाद होतोय तो फलंदाज विशाल. हा मात्र आता या ठिकाणी बाद होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची बाहेर कडा घेतून चेंडू गेला तो स्लिपच्या दिशेनं आणि ठिकाणी गली आणि स्लिप याच्या मध्ये तो क्षेत्ररक्षक जो उभा होता त्याने कोणतीही चूक केलेली नाही आणि गडी बाद झालाय तो विशाल. विशाल
मैदानात येतोय तो अधू हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येतोय. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 2 ना? हे 2 चेंडू. होय. नाही नाही. नाही पहिल्या या पहिला बॉल डावला. पहिला बॉल चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर विकेट. आणि हा आखूड टप्प्याचा चेंडू चेंडू त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणती भर नाहीये आणि संघाची धावसंख्या आहे ती 63. पुन्हा एकदा या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि हा मात्र उंच मारलाय पाहिजे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे आणि कोणतीही चूक करत नाही. झेल बाद होतोय आणि तीन ओव्हर संपलेला पाहिजेत. कृष्णा 11 आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. कृपया आपला निर्णय लवकरात लवकर कळवून आपण यानंतर लगेच तयार व्हायचं आहे. कारण आता प्रत्येकाला या ठिकाणी वेळेचं मर्यादा दिली जाईल आणि त्या वेळेतच आपल्याला सामना पूर्ण करावा लागेल. दोन्ही पंचांना विनंती की सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचं आहे. आपला या ठिकाणी पहिला चेंडू टाकला जाईल त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी टायमिंग लावलं जाईल. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपणं अनिवार्य आहे. अन्यथा आपल्याला 16वं मिनिट लागलं तर आपल्याला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल म्हणजे 3च खेळाडू सीमारेषेवर तैनात होतील. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे ते रुपेश 11 संघाकडून क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. आव्हान दिलंय ते निर्धारित 4 षटकांमध्ये विजयासाठी 64 धाव बनवायच्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना रुपेश 11 संघाने धाव बनवल्यात त्या 63. 64 धाव विजयासाठी घेऊन दोन्ही सलामीची जोडी मैदानात आली आहे ती गोलंदाजीसाठी आलाय तो आफताब. फलंदाजीसाठी दोन्ही सलामीचे फलंदाज कृपया फलंदाज नाव आदर्श 11 चा खेळाडू 1, 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स. स्पीड अप करायचंय अंपायर. गोलंदाजीसाठी आलाय तो आफताब. फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज
3:26 झालेले आहेत. 3:26 पहिला चेंडू टाकला जातोय. गोलंदाजी करतोय तो आफताब. हा गोलंदाजी करणार आहे आणि त्याला सामोरा जाणार आहे तो आदर्श संघाकडून. बॅट्समन 12वा खेळाडू जरा कॉमेंट. कोण आहे स्ट्राईकला? रितांशू. रितांशू स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे तो ऋत्विक. रितांशू स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे तो ऋत्विक. आणि हा पहिला चेंडू आफताब्याचा आणि छान समाचार घेतलाय. चेंडू जातोय तो लेग साइड सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. सहा धावा निश्चित. विजयासाठी आव्हान आहे ते 64 धावांचं. गोलंदाजी करतोय तो आफताब. पहिला चेंडू हा उलटाच पद्धतीचा चेंडू होता. छान समाचार घेतलाय तो रितांशू याने आणि 6 धावांनी आपलं खातं खोललंय आणि संघाचं खातं खोललंय. गोलंदाजी करतोय तो आफताब. उजव्या हातानं ओव्हर द विकेट असा त्याचा मारा आहे. उजव्या हाताचा फलंदाज रितांशू नॉन स्ट्राईकला आहे तो ऋत्विक. विजयासाठी आव्हान आहे ते 64 धावांचं. ऋत्विक नॉन स्ट्राईकला आणि हा पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायचा आणि हा दुसरा षटकार. सुरेख फलंदाजी. 64 धावांचा पाठलाग करताना रितांशूच्या बॅटमधून निघालेला हा सलग दुसरा खणखणीत आणि सणसणीत असा षटकार. लॉंगॉन शिफारशीवरून बाउंड्रीचा ताबा घ्यावा. लवकरात लवकर बाउंड्रीचा ताबा घ्यावा. दरम्यान गोलंदाजी करतोय तो आफताब. रितांशू याला नॉन स्ट्राईकला आहे तो ऋत्विक. आव्हान आहे ते 64 धावांचं. या ठिकाणी पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकार होणं अनिवार्य. अन्यथा आपल्याला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू पेनल्टीच्या रूपानं सर्कलमध्ये घ्यावा लागेल. दरम्यान हाही चेंडू उलटाच पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका आणि हा तिसरा खणखणीत सणसणीत असा हा षटकार. त्यांच्या बॅटमधून सलग पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 18. रितांशूतून चेंडूमध्ये 18 धावा. दरम्यान या षटकातील चौथा चेंडू पाहायचा या ठिकाणी हा विक्रम होतो का? तर 6 चेंडूवर 6 षटकार मारतात का ते? दरम्यान या ठिकाणी हा चेंडू मात्र फलंदाजाने सुरेख मारलाय आणि हा मात्र जमीन लगत गेलाय. सरळ चेंडू जातोय सीमा पार आणि चेंडू जातोय 4 धावेनिशी. पडते संघाची धावसंख्या होते ती 22. समालोचक रुपेशजी चांदे हे या ठिकाणी कमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं नागेश्वर क्रिकेट संघ यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. भारतीय गोलंदाजीसाठी आहे तो नॉन स्ट्राईकला आहे तो रितांशू. नॉन स्ट्राईकला आहे तो ऋत्विक. हॅलो हॅलो. नॉन स्ट्राईकला आहे तो पृथ्वी. स्ट्राईकला आहे तो रितांशू. या षटकातील त्याचा हा पुढचा चेंडू आणि हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका. कुठलीही दयनीय या ठिकाणी दाखवत नाही चेंडूला आणि गोलंदाजाला. रितांशूच्या बॅटमधून निघालेला खणखणीत सणसणीत असा हा चौथा षटकार. दरम्यान या पुढचं समालोचन माझे सहकारी रुपेशजी चांदे. उभं राहायचंय. स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ आयोजित चोरणे उत्तेकर गावठाण भव्य ओराम क्रिकेट स्पर्धेच्या या भव्य दिव्य सामन्यांमध्ये धावा किती झाल्या? 5 चेंडू 28 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. रितांशू याच्या बॅट मधून लगातार 3 षटकार, 1 चौकार आणि हा पुन्हा 1 षटकार पाहायला मिळतोय. पाहूया या पुढील चेंडूवरती आणि हा पुन्हा एक फसवा चेंडू. मात्र आता मात्र हा पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे
या निर्धाव चेंडू नंतर षटक मात्र संपतंय. पंचांचा इशारा तो षटकार संपलेल्याचा आणि बिनबाद 28 धावा 64 धावाचं आव्हान घेऊन चाललेला हा संघ सर्वांसाठी थंड्याची व्यवस्था केलेली आहे ते मंडळाकडून. तर सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण मॅच संपल्यानंतर त्वरित इथं पॅव्हलियन मध्ये यायचंय. आणि गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज शुभम. शुभम हा एक डावखुरा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्राईकला प्रथमच आलेला फलंदाज तो पृथ्वीराज हा एक नवी मुंबई पट्ट्यातील एक नावाजलेला खेळाडू, साताऱ्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू, परंतु स्थायिक असलेला वाशिया कोपरखेडणे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तो कंटिन्यू खेळत असतो. एक नावाजलेला खेळाडू पृथ्वीराज यादव पाहायला मिळतोय प्रथम स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला तो ऋतांश एक घणाघाती फलंदाज जीव गावातील वाशी पट्ट्यातील हा खेळाडू ऋतांशू पाटील. आणि पहिल्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतो अवांतर धावेचा. अवांतर धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या पोहोचते ती 29 वरती. 65 धावांची गरज. 64 धावांची गरज असताना मी विनंती करतो रुपेश इलेव्हन संघ वेळ नका घालू. रुपेश इलेव्हन पंचांचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या 29. वाईडला रिव्ह्यू नाहीये. गोलंदाजी करणार आहे आणि त्याला सामोरा जाणार आहे तो पृथ्वी. अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज. या षटकातील हा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी चेंडूत पाहायचा आहे त्यांच्या बॅटच्या कडेला लागलाय. चेंडू सरळ गेलाय तो स्लिप मध्ये फलंदाज बाद होतोय आणि या ठिकाणी पृथ्वी हा बाद होऊन तंबूत परततोय आणि संघाला मिळतोय तो पहिला धक्का या ठिकाणी संघाला सोसावा लागतोय. पृथ्वीच्या रूपानं मैदानात परत मैदानाच्या दिशेनं मैदानाच्या बाहेर जाताना आणि या ठिकाणी नवीन फलंदाज पाहिजे कोण येतो तो दरम्यान नॉन साईडला आहे तो ऋतांशू. संघाची धावसंख्या आहे ती
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडूला बॅट जोरात फिरवली होती. बॅट आणि चेंडू यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू सरळ गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा येतोय तो गोलंदाज शुभम याच्याकडे. कृष्णा 11 उपालेवाडी यांनी कृपया आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. या ठिकाणी गोलंदाजी करतोय तो शुभम डाव्या डावखुरा असा हा गोलंदाज. यष्ट्यांच्या उजव्या बाजूनं तो पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी करणार आहे आणि त्याला सामोरा जाणार आहे तो ग्यारो. नॉन स्ट्राईकला आहे तो ऋतांशू, अतिशय आक्रमक फलंदाज. सध्या तो आहे तो नॉन स्ट्राईकला. आणि हा चेंडू आखुटप्याचा चेंडू छान मारलाय, उंच मारलाय, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू खाली आणि या ठिकाणी झेल घेण्याचा अतिशय सुरेख प्रयत्न. चेंडू मिड ऑफ शिवारशीच्या दिशेनं, मिड ऑफ आणि मिडांच्या सीमारेषेच्या दिशेने चेंडू आला होता. त्या ठिकाणी झेल घेण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला होता, परंतु अयशस्वी असा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्येत भर पडलेली आहे. संघाचं धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31. षटक सुरू आहे ते दुसरं. विजयासाठी आव्हान आहे ते 64 धावांचं. या षटकातील अजूनही या षटकातील हा पुढचा चेंडू आणि हा सुरेख चेंडू या ठिकाणी त्रिफळाचीत होतोय, गडी बाद होतोय आणि या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत त्या. अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतोय तो. ग्यारोच्या रूपानं नवीन फलंदाज पाहायचाय कोण मैदानात येतो. निर्धारित 4 षटकांचा असा हा सामना. प्रथम फलंदाजी करताना 63 धावा बनवल्यात आणि या ठिकाणी आमचे लाईव्ह प्रक्षेपण करणारे यश मुंडे मला सांगतायत की सचिन हा धारावी संघाचं प्रतिनिधित्व करतो. कर्णधार आहे तो धारावी संघाचा आणि तो या ठिकाणी आता मैदानात येतोय. तो याची साथ देण्यासाठी जो नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे रितांशू याची साथ द्यायला येतोय तो सचिन. हा देखील अतिशय आक्रमक फलंदाज आहे. पाहायचा आहे आपल्या संघाला कशा प्रकारे पुढे नेतो. दरम्यान गोलंदाजीचं अतिशय सुंदर प्रदर्शन या ठिकाणी शुभम याच्याकडून घडतंय. या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर तो पुन्हा एकदा गोलंदाजी यासाठी तयार आहे आणि तो गोलंदाजी करणार आहे सचिन याला, जो धारावी संघाचं नेतृत्व करतो. आणि तो सचिन कशा प्रकारे या ठिकाणी शुभमला सामोरा जातोय ते पाहायचं आहे. दरम्यान नॉन स्ट्राईकला आहे तो रितांशू. या ओव्हरमध्ये रितांशूला अद्यापही स्ट्राईक मात्र मिळालेली नाहीये. दरम्यान हा चेंडू आणि हा मात्र उंच मारलाय. पाहिजे त्या ठिकाणी झेल होतोय का. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दोन्ही धावतात मात्र झेल पकडलेला नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्याही धावेसाठी फलंदाज जात आहेत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढते. सचिन आपलं खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येत 2 आणि भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 33. 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता ती विजयासाठी. आमचे केबल नेटवर्क जे लाईव्ह प्रक्षेपण करतायत ते मला सांगतायत की या ठिकाणी 11 चेंडू आणि विजयासाठी 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि अतिशय हा मात्र सुरेख फटका आणि यामध्ये कोणतीही दयामा दाखवत नाही. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर लेग साईडला आणि चेंडू जातोय तो 6 धावेची खूण करतायत पंत. षटकार संपल्याची खूण करतायत. षटकही संपताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 39. 2 बाद 39 अशी संघाची धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. अजूनही तिसरं षटक संपण्यासाठी 5 मिनिटांचा अवधी आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो आदर्श गोलंदाजीसाठी आलाय. दरम्यान स्ट्राईकला आहे तो रितांशू. नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 4.5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे तो तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी. गोलंदाजी करतोय तो आदर्श
आणि त्याला सामोरा जाणार आहे तो रितांशू. रितांशू हा उजव्या हाताचा फलंदाज राहुल देवकेट अशी गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू रितांशू याच्या बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही आणि हा एक जीवनदान मिळतंय. कुणाला जीवनदान मिळतंय ते रितांशूला. अतिशय सोपा झेल. रितांशू हे पॅव्हिलियनच्या दिशेने निघालेच होते, परंतु या ठिकाणी अतिशय नशिबान म्हणावे लागतील रितांशू. अतिशय सोपा झेल या ठिकाणी सोडला जातोय. कधी कधी क्रिकेटमध्ये असं घडतं की वाटतं की अतिशय सोपा झेल आहे, परंतु या ठिकाणी एक जीवनदान मिळतंय आणि तो झेल अवघड होऊन बसतोय आणि जीवनदान मिळाले ते रितांशू याला. दरम्यान पुन्हा एकदा आदर्शाच्या षटकातील हा दुसरा चेंडू आणि रितांशू याला आणि हा मात्र सुरेख फटका. कुठलीही दयामा दाखवत नाही. हेलिकॉप्टर शॉट. रितांशू याच्या बॅटमधून निघालेला हा चौथा षटकार. सुरेख 5वा षटकार. ला जे जीवनदान मिळेल त्याचा पुरेपूर फायदा उठवत येतो रितांशू. आदर्श पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. सामना करणार आहे तो रितांशू. नॉन स्ट्राईकला आहे तो सचिन आणि हा पुन्हा एकदा आणि याला कुठलीही परत त्या ठिकाणी आता मात्र क्षेत्ररक्षक पाहूया. हा झेल पकडण्यामध्ये यशस्वी होतो का आणि हा मात्र या ठिकाणी झेल पकडतोय. रितांशू बाद होतोय आणि तंबूच्या दिशेने परततोय. दरम्यान पाहूया आपण सुमधुर संगीत डीजे. रितांशू वैयक्तिक 5 षटकारानिशी 6 षटकारानिशी 34 धावांवर करून तंबूत परतलेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय तो विराज. नागेश्वर स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठण यांच्या वतीनं या मुंबई नगरीमध्ये आणि दिव्याच्या या भव्य प्रांगणात ही पहिली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आणि त्याचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हे संध्याकाळचं सत्र म्हणजे दुसरं सत्र आणि शेवटचं सत्र या ठिकाणी सुरू आहे. दरम्यान नवीन फलंदाज आलाय तो मैदानामध्ये विराज. गोलंदाजी करतोय तो आदर्श. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आपल्याकडे अवधी आहे अजूनही 3 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्याला निर्धारित वेळेमध्ये हा सामना संपवायचा आहे. त्या दिशेने अतिशय सुरेख वाटचाल करतायत ते दोन्ही संघ. दरम्यान आदर्श याचा या षटकातील पहिला चौथा चेंडू सामना करणार आहे तो विराज आणि हा मात्र त्यांच्या पॅडवर चेंडू आदळतोय. या ठिकाणी जोरात धावतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. पॅडवर चेंडू आदळलाय. पंचांचा इशारा पाहायचा आहे. लेग बायचा बहुधा पंचांचा इशारा येतोय लेग बायचा आणि अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे आणि आता स्ट्राईकला गेलाय तो सचिन जो सचिन हा या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतोय. नॉन स्ट्राईकला आहे तो आताच गेलेला फलंदाज विराज. गोलंदाजी करतोय तो आदर्श. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हा ऑफ स्टंपच्या रोखाने टाकले सुरेख फटका. चेंडू जातोय तो पॉइंट सीमारेच्या दिशेने. कुठलीही दयामा दाखवत नाही. चेंडू सीमा पार चौकार. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो संघ. संघाची धावसंख्या झालेली आहे ती संघाचं अर्धशतक या ठिकाणी फलकावं लागतं. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू निर्धारित वेळेमध्ये सामना पूर्ण करण्यासाठी तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे अजूनही 1 मिनिटाचा अवधी शिल्लक आहे. दरम्यान राहुल देवकेट अशी गोलंदाजी. या षटकातील पुढचा चेंडू आणि ब्लॉक पद्धतीचा चेंडू छान तटवला सचिनानं. चेंडू जातोय तो सीमारेषेनं. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावावर अतिशय सुरेख फेक करतोय. लॉंग ऑफ सीमारेषेवर उभा आहे. चेंडू जातोय तो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. षटकही संपताय. वेळेत 3 षटक पूर्ण झालेत. अजूनही 1 षटकांचा खेळ शिल्लक आहे म्हणजे विजयासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता म्हणजे 6 बॉल टू रिमेनिंग 13 रन्स टू विन मॅच. विकेट किती गेलेत रे? वाडी संघाला विनंती की आपला निर्णय लवकरात लवकर द्यायचा आहे कारण सामना आपल्याला लवकर सुरू करायचा आहे. जर आपण फलंदाजी करणार असाल तर दुसऱ्या संघाला गोलंदाजीसाठी क्षेत्ररक्षणासाठी तयार राहणं गरजेचं आहे.
प्रणय गोलंदाजीसाठी आलाय. शेवटचा षटक घेऊन येतोय आणि त्याला सामोरं जाणार आहे तो सचिन. 6 चेंडू आणि 13 धावांच्या आवश्यकता. 6 बॉल टू रिमेनिंग अँड 13 रन्स टू विन मॅच. श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठण यांच्या वतीनं मर्यादित षटकांच्या ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा दिनांक 19, 20 आणि 21 रोजी मुंबई नगरीमध्ये दिवाच्या या प्रांगणामध्ये उपालेवाडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच त्यांनी आपले खेळाडू घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आलाय तो प्रणय. उजव्या हाताने गोलंदाजी करणार आहे आणि उजव्या हाताचा फलंदाज सचिन याला. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू ओव्हर द विकेट असाचा मारा. लेग स्टंपच्या टाकल्याने रोखाने टाकला चेंडू. चेंडू जातो सीमारेच्या दिशेनं आणि हा फुलटॉस पद्धतीचा लेफ्ट स्टंप पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू, शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू. छान समाचार घेतलाय सचिन यानं. चेंडू जातोय सीमा पार. चौकाराची खूण करतायत. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 4ने भर पडताना संघाची धावसंख्या होती ती 55. कृपया दुसरा चेंडू पंचांकडे देऊन ठेवावा. कृपया पंचांकडे एक चेंडू एक्स्ट्रा देऊन ठेवा. प्रणय गोलंदाजी करणार आहे आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 5 चेंडू आणि 9 धावा. उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. व्याशा आणि हा देखील सुरेख चेंडू. चेंडू तटवलाय. चेंडू जातोय तो एक टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू सीमारेषे बाहेर आणि चौकार. सुरेख फलंदाजी या ठिकाणी सचिन याच्या बॅट मधून निघतोय. खणखणीत आणि सणसणीत असा हा षटकार. दिनेश फायटर यांच्या दरम्यान यानंतर होणारा सामना. कृपया दोन्ही संघाने तयार राहायचंय. या ठिकाणी नागेश्वर क्रिकेट मंडळ यांच्या वतीनं मुंबईमध्ये ही पर्व 1चं हे आयोजन केले गेले. या ठिकाणी एक जीवनदान मिळते. ते सचिन याला 2 धाव पूर्ण करतायत. संघाच्या धावसंख्येत 2ने भर पडते. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती किती? विजयासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3 धावा. विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 3 बॉल्स टू रिमेनिंग, 3 रन्स टू विन मॅच अँड 7 विकेट्स इज हँड. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि सुरेख फटका आणि या ठिकाणी विजयी होतोय तो आदर्श 11 हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. कृपया या ठिकाणी कृष्णा 11 उपालेवाडी संघाने आपला संघ घेऊन त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. उपालेवाडी संघ. त्याचप्रमाणे दिनेश फायटर या संघाने आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. या ठिकाणी या सामन्याचा मानकरी ऋतांशू याला विनंती करतो की त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. ऋतांशू या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर ऋतांशू याला विनंती की त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कृष्णा 11 उपालेवाडी आणि दिनेश